आपल्या तालुक्यातून हा रस्ता गेला की तालुक्याचे 2 भाग झाले समजा. एवढा मोठा रस्ता जातो. समृद्धी महामार्गावर तुम्ही काही गेला तर राजू शेट्टीने सांगितलं इकडच्याचा इकडे काही संबंध येत नाही. शेतकऱ्याला शेती आडवा जर ठिकाणीचा प्लॉट असेल आणि त्याच्यावरून जर रस्ता गेला तर इकडचा प्लॉट थोडा राहतो, तिकडचा प्लॉट थोडा राहतो. आता गट नंबर त्यात आलाय पण त्यावर गुन्हागार चालू असेल काही लोकांचे. हा गुन्हागार भागाकाराकडे तुम्हाला घराला घेऊन जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माळवे तालुक्याने स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून स्कीमा केलेल्या. सरकार आम्हाला मदत करायला आलं नव्हतं. हा एकमेव कदाचित तालुका आहे की सरकारने 1 रुपया न घालता या तालुक्यातल्या प्रदेशात जाऊन शिकायला आता लागलेली आहे. चांगल्या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षा पास होऊन नोकरी करायला लागलेली आहे. आमच्या घरात दूध दुखतंय, जनावर आता बऱ्यापैकी उत्तम आहेत, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. तर आमच्या संसारात हा रस्ता आणायची गरज आहे का?